तुम्ही अनेकदा आदेश हा शब्द ऐकला असेल, कधी मंदिरांमध्ये, कधी गुरुपरंपरेत, तर कधी चित्रपटांमध्ये. पण तुम्हाला वाटतं का की हा फक्त एक साधा शब्द आहे? एखाद्याला हो म्हणणं किंवा एखाद्याचं ऐकणं म्हणजे आदेश? नाही. आदेश हा शब्द म्हणजे एक ऊर्जा आहे. तो एक असा पूल आहे जो माणसाला त्याच्या अहंकाराकडून त्याच्या अस्तित्वाकडे घेऊन जातो. आज आपण शब्दाच्या पलीकडचा अर्थ शोधणार आहोत. आदेश नक्की काय असतो? संस्कृतमध्ये या शब्दाची रचना खूप खोल आहे. आ अधिक देश. आ म्हणजे सम्यक, पूर्णपणे, अंतःकरणातून, आणि देश म्हणजे दिशा. जेव्हा आपण एखाद्याला आदेश म्हणतो तेव्हा त्याचा खरा अर्थ होतो, मी तुम्ही दाखवलेली दिशा पूर्ण श्रद्धेने आणि मनापासून स्वीकारली आहे. हा शब्द आज्ञेपेक्षा खूप वेगळा आहे. आज्ञेत सक्ती असते, पण आदेशात समर्पण असतं. आज्ञा डोक्याने पाळली जाते, पण आदेश हृदयाने जगला जातो. गुरु परंपरेचा गाभा. आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये, विशेषतः नाथ पंथामध्ये, आदेश शब्दाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. जेव्हा दोन योगी एकमेकांना भेटतात तेव्हा ते एकमेकांना आदेश म्हणतात. का? कारण ते समोरच्या व्यक्तीमधील देवाला वंदन करत असतात. गुरु जेव्हा शिष्याला काही सांगतात तेव्हा शिष्य म्हणतो आदेश. याचा अर्थ, माझी बुद्धी, माझे तर्क आणि माझा अहंकार मी आता बाजूला ठेवला आहे. तुम्ही जे सांगाल तेच माझे सत्य आहे. एक छोटी गोष्ट. एका शिष्याने आपल्या गुरूंना विचारलं, गुरुजी, तुमची सेवा करण्याची सर्वोत्तम पद्धत कोणती? गुरु हसले आणि म्हणाले, माझी सेवा नको तर माझ्या आदेशाचं पालन कर. कारण सेवा माणसाला अहंकारी बनवू शकते की मी काहीतरी करतोय, पण आदेशाचं पालन करणं माणसाला पूर्णपणे शून्य करतं. आणि जिथे शून्य असतं तिथेच ईश्वराचा वास असतो. बघा, जेव्हा तुमचा बॉस तुम्हाला काही सांगतो तेव्हा ती आज्ञा असते. तुम्ही ती पाळता कारण तुम्हाला पगार हवा असतो किंवा नोकरी जाण्याची भीती असते. पण जेव्हा तुमची आई तुम्हाला काही सांगते किंवा तुमचा सद्गुरू तुम्हाला मार्ग दाखवतो तेव्हा तो आदेश असतो. आज्ञा ही बाहेरून लादली जाते म्हणून ती ओझं वाटते. आदेश हा मनातून स्वीकारला जातो म्हणून तो आनंद देतो. आज्ञा पाळण्यासाठी शिस्तीची गरज असते, पण आदेश पाळण्यासाठी प्रेमाची गरज असते. स्वतःचा आदेश आणि शिस्त. हा विषय फक्त अध्यात्मापुरता मर्यादित नाही. तुमच्या दैनंदिन आयुष्यातही आदेशाचं महत्त्व खूप मोठं आहे. आपण स्वतःला किती वेळा आदेश देतो? उद्यापासून मी व्यायाम करेन, हा तुमचा स्वतःला दिलेला आदेश आहे, पण आपण तो पाळतो का? जो माणूस स्वतःला दिलेला आदेश पाळू शकत नाही, तो जगावर राज्य करण्याची स्वप्न कशी पाहू शकतो? स्वतःवर विजय मिळवण्याची पहिली पायरी म्हणजे स्वतःच्या विवेकाचा आदेश मानणे. जेव्हा तुमचं मन भरकटतं तेव्हा तुमच्या बुद्धीने मनाला दिलेला आदेश म्हणजे खरी प्रगती. तर मित्रांनो, आदेश हा शब्द फक्त कानावर पडणारा आवाज नाहीये, तो एक संकल्प आहे. जेव्हा तुम्ही यापुढे कधी आदेश म्हणाल तेव्हा फक्त डोकं झुकवू नका, तर आपलं हृदय समर्पित करा. लक्षात ठेवा, जो आदेश पाळायला शिकतो तोच एक दिवस आदेश देण्याच्या लायकीचा बनतो. ज्याने स्वतःच्या अहंकाराला आदेश दिला तोच या जगाचा खरा विजेता ठरतो. तुम्ही तुमच्या आयुष्यात कोणाचा आदेश शिरसावंद्य मानता? तुमचे गुरु, तुमचे आईवडील की तुमचा अंतरात्मा? कमेंट्समध्ये नक्की सांगा. हा व्हिडिओ जर तुमच्या मनापर्यंत पोहोचला असेल तर लाईक करा आणि अशाच सखोल विषयांसाठी सबस्क्राईब करा. पुढच्या वेळी भेटूया एका नवीन विषयासह. तोपर्यंत ओम नमो आदेश.